शुभ सकाळ सर्वांना. कशा आहात? तर मस्त मजेतच असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर इथे बनवत आहे मी स्वयंपाक. झालेली आहे सकाळची सुरुवात आणि चहा पाणी वगैरे झालेलं आहे. ते लागलेले आहे स्वयंपाकाला. इथे मला सोयाबीनची भाजी बनवायची आहे. इथं पत्ताकोबी बनवायचं आहे. इथं पीठ मळून ठेवलेलं आहे मी. हे ना थोडंसं रात्रीचं पीठ उरलेलं होतं आणि आता हे मळून ठेवले. तर चला आता इथे स्वयंपाक बनवून घेते. इथे झालेली आहे सोयाबीनची भाजी. इथं पत्ताकोबी होत आहे. भाज्या वगैरे बनवून घेतल्या आणि लगेच पोळ्या करायला लागले. कारण सकाळचा डब्बा द्यायचा असतो, मुलांचा डब्बा द्यायचा असतो, त्याच्यामुळे ना वेळ होऊन जातो लगेच एक एक करता. सकाळची वेळ अशी निघून जाते ना पटापट पटापट, किती आवरलं तरी आवरत नाही. इथे पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. मुलांचे पण डबे द्यायचे होते, त्याच्यामुळं ना जास्तीच घाई झाली होती. मुलगा कसं 2 दिवसाच्या सुट्टीवर आलेला होता, शनिवार रविवार सुट्टी होती त्याच्यामुळे आलेला होता. मग त्याला जेवण डब्बासोबत, त्याच्यामुळे पण जास्ती घाई पटापट पटापट आवरून घेतलं. दररोज काय कमी डब्बा असतो त्याच्यामुळे काय नाही होऊन जातं. पण आज त्या लहान मुलाला पण डब्बा द्यायचा होता, याला पण डब्बा द्यायचा होता आणि सरांचा पण डब्बा द्यायचा होता, त्याच्यामुळे खूप घाई झालेली होती. तरी पटापट घेतलं आवरून, होऊन गेलं वेळेत, काय नाही. चला इथे झालेला आहे स्वयंपाक. माझा डबा वगैरे देऊन झाला. आता हे एवढा पसारा उचलते, किचन वाटा साफ करते, भांडे वगैरे घासायचे बाकी अजून. चला घेते आवरून पटापट. स्वयंपाक झाला ना मी लगेच किचन वाटा एकदम स्वच्छ क्लीन करून ठेवत असते. दिवसभर त्या ओट्यावर पसारा नको वाटतं. आलं की घाण दिसते मग त्या ओट्याजवळ, मग ते कसं तरी वाटतं. दिवसभर कामातही मन लागत नाही काहीच नाही. त्याच्यामुळे स्वयंपाक झाला की एकदम सगळे भांडे रिकामे करून, सर्व भांडे घासायला घेत असते सगळे रिकामे करून. आणि दिवसभर स्वच्छ वाटतं आणि मनाला पण छान वाटतं असं सगळं काम जिथल्या तिथं झाल्यानंतर. बघा किती वेळ लागतं, असं काहीच वेळ लागत नाही स्वच्छ ठेवायला. आणि ते दिवसभर घरात घाण असले की घरामध्ये पण असं शांतता नाही वाटत, रखरख वाटतं आणि मनाला पण आपल्या चांगलं नाही वाटत. त्याच्यामुळे ना एकदम सगळं वेळेतच मला करावं असं वाटतं पटापट. सगळं काम आवरून निवांत बसलं की मग काय नाही वाटत. नाही तर काय जरी काम करत असेल ना तर त्या कामाकडे लक्षच लागत नाही. त्याच्यामुळे मी सर्व कामं सकाळचेच उरकून घेत असते. इथं ओटा वगैरे क्लीन करून घेतला, गॅस पुसून घेतला आणि मग भांडे होते लावायचे, मग ते भांडे पण लावून घेतले. भांडे घासायचे बाकी आहेत अजून. सगळे कामं सकाळचे जेवढे होता होईल तेवढे मी सकाळीच आवरून घेत असते. भांडे वगैरे लावून घेतले आणि लगेच घासायला घेतले भांडे. कारण भांडे कपडे तर मेन आहेत. ते भांडे कपडे ठेवून तर अजिबातच बसावं असं नाही वाटत. प्रत्येक लेडीजचं तेच आहे, आपलं सगळं काम आवरून मग निवांत बसायचं. मला पण तेच वाटतं. घेतले भांडे कपडे आवरून. आता ही बॅग आहे, याच्यातले कपडे काढायचे आहेत मला. पुण्याला घेऊन गेलो होतो ही बॅग. आता पण पाऊस तर खूप येतो आहे, त्याच्यामुळे एवढे सगळे एकदम कपडे धुणं शक्य नाही. त्याच्यामुळे वाळत टाकायचा पण प्रॉब्लेम आहे खूप. त्याच्यामुळे थोडं थोडं काढून थोडे थोडे धुवून टाकेल. आता काही धुतले कपडे, पण हे जर धुतले तर मग वाळणार पण नाही लवकर. त्याच्यामुळे जाऊ द्या, नंतरच धुवून टाकेल हे कपडे. थोडेसे काढून ठेवते तर याच्यातले कपडे, त्यांच्या घड्या करून ठेवते. थोडेसे आहेत कपडे हे. किती पण काम आवरत नाही, वेळ व्हायचा तेच होतं. 1 वाजत आलं. आज आंघोळच केली नाही मी लवकर. म्हटलं जाऊ द्या, आज ना डबे द्यायचे होते त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं, नंतर करू आंघोळ. आता एवढ्याच्या कपड्यांच्या घड्या घालते आणि घेते आंघोळ करून. जेवण बाकी अजून. झालेली आहे फ्रेश आता मी इथे. चला आता जेवण करून घेतो. या तुम्ही पण सर्वांनी जेवायला. बराच उशीर झाला, आज 1-1:30 वाजत आलं. एवढा उशीर झाला आज. भूक पण लागली, नाश्ता पण केला नव्हता ना, खूप भूक लागून गेली आहे. तर चला या सर्वांनी जेवण करायला. आणि कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.